स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात मंडळी? बरे आहात ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तुमची दिवाळी खूप आनंदानेच चालू असेल. तर माझीही चालू आहे. आणि बघा मी हे सगळं बनवायला घेतलेलं आहे. बहुतांशी काही लोकांच्या पोटातही दुखत असेल, काही लोकांना आनंदही वाटत असेल. ज्यांना माझं भलं वाटते त्यांना आनंद वाटत असेल तर इट्स ओके, ठीक आहे. तरीसुद्धा सगळ्यांना फाट्यावर मारून मी आज मस्तपैकी फराळ असा बनवायला घेतलेला आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की मला फराळ बनवता येत नाही आहे. तर त्या सगळ्यांना सांगू इच्छिते मी की फराळ मला बनवता येतो. एवढं काय अवघड आहे? आजकाल यूट्यूब आहे हातात. जे येत नाही ती रेसिपी ओपन करा यूट्यूबवर, सगळं काही समजतं आणि सगळं काही बनवता येतं. तर काही अवघड नाही आहे. मस्तपैकी ही शंकरपाळ्याची रेसिपी वेगळी मी यूट्यूबवरच पाहिली होती. जी म्हणाली मम्मी अशीच कर, मस्त अशी खारीसारखी टुकटुकीत वाटली पाहिजे. आणि तशीच झाली बरं, एकदम क्रंची झालेली आहे. चहासोबत खायला तर लय भारी. गोड शंकरपाळ्या आम्हाला नाही आवडत, त्यामुळे त्यांना आम्ही स्किप केलं आहे आणि अशा शंकरपाळ्या बनवल्यात. पण यामध्ये डालडा आहे त्यामुळे ठीक आहे, पटकन खाऊन हे संपवायचं 4 दिवसामध्ये, काही हरकत नाही. तसंही आपण बाहेरचं सगळं खातोच. फायनली दिवाळीचं मस्तपैकी फराळ झालेला आहे. करंजा, चिवडा आणि शंकरपाळी जिऱ्याचे केलेले आहेत. मस्तपैकी चिवडा पण दगडी पोह्यांचा आहे आणि करंजी एवढ्याच केल्यात कारण जास्त आमचे जे हनी आहेत, म्हणजे मिस्टर माझा नवरा हो, ते 5-6 दिवसानंतर जास्त काही ते दिवाळीचं फराळ खात नाही. आता त्यांनी आधीच सांगितलेलं होतं सकाळच्या नाश्त्याला मला काय बघ हे फराळ द्यायचं नाही, मला माझा नाश्ता हवा आहे, पोहा किंवा शिरा. म्हटलं ठीक आहे, 2-4 दिवस तर हे छोटी फराळ खाऊन संपवावंच लागेल. तो हा लफडा असतो खूप मोठा दिवाळी फराळाचा की सकाळचं कुणी खायला बघत नाही. सकाळी फराळ, दुपारी फराळ, संध्याकाळी फराळ, जेवणात पण फराळ, नाश्त्याला पण फराळ आणि बसलं उठलं चकण्याला सुद्धा फराळ. त्यामुळे खूप वैतागतात. आणि शक्यतो फराळ हे 2-3 दिवस या 4 दिवसच छान वाटतं, नंतर ते फराळ का खाऊ वाटत नाही. आणि गावाला बघा किती मोठ्या क्वांटिटीमध्ये दिवाळी फराळ बनवला जातो. मोठे आपले जर्मनचे डबे आहेत, म्हणजे ॲल्युमिनियमचे डबे जे पिठाचे आहेत, ते भरभरून करंजा, चिवडा सगळं केलं जातं. ते संपतंसुद्धा. आपल्याला इकडे काही संपत नाही कारण आपली जी कॅपॅसिटी आहे खाण्याची ती ह्या गोष्टींची कमी आहे. तर ठीक आहे, पण चपाती भाजी या जेवणच बेस्ट आहे. जास्त न खाल्लेलं बरं, तात्पुरतं थोडंसं खाल्लेलंच खूप छान. तर झाला आहे माझा दिवाळी फराळ. आणि तुम्हाला सांगते, हा फराळ करंज्याचं सारण करताना सुद्धा मी डालडाच वापरला आहे. शंकरपाळीचं सारण म्हणजे ते पीठ बनवताना सुद्धा डालडाच वापरला आहे. तुम्ही म्हणसाल डालडा हा अतिशय अनहेल्दी असतो, अनहायजेनिक हे ते, पण कसं असताना मित्र हो या मैत्रिणी, या माझ्या सर्व सखी मैत्रिणी वगैरे सगळ्या तुम्हाला सांगू इच्छिते की कसं आहे ना, तूप वापरणे हे सगळ्यांच्याच कॅपॅसिटीचं नसतं. आणि तुम्हाला माहिती आहे तेलही वापरलं जातं, पण शक्यतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सहसा डालडा बरा पडतं. आता जर जिऱ्याच्या शंकरपाळी बनवायची आहे तर मी साठा लावून वगैरे बनवल्या तर थोड्याशा क्रंची झाल्या. क्रंची होण्यासाठी साठा लावावा लागतो, मग तो डालडाच हवा. ठीक आहे, तेलाने सुद्धा होतं, पण आधीमध्ये डालडा ठीक आहे, इट्स ओके. आपलं शरीरही पचवण्याच्या दृष्टीने ओके असावं. आता तुम्ही म्हणता माझ्या शरीराला, माझ्या बॉडीला काहीच पचत नाही, कसं काय होईल बरं? आपण कुठल्या जगात राहतोय? सगळं पचतंय, बाहेरचं पिझ्झा बरा पचतो, मग तुम्हाला डालडा नाही पचत? ठीक आहे, ज्यांना जमते त्यांनी अवश्य तुपात बनवा, छान आहे. तुमच्या शरीरासाठी हेल्दी, एकदम मस्त एकदम बनवा. आम्हीही बनवू. जेव्हा ज्यांच्याकडे कॅपॅसिटी असते, मस्तपैकी भरभरून असं खिसा गरम असतो, ते सगळे तूप वापरतात. या गावठी तूप असतं ज्यांच्याकडे गावाला वगैरे, ते सुद्धा तूप वापरतात. तर असतं ॲडजस्ट करायचं, काय फरक नाही पडत, जे होईल ते होईल. ठीक आहे, तर मस्तपैकी झालेलं आहे दिवाळीचा फराळ. आता उद्या सोमवार आणि मंगळवार काय मला काय गडबड वाटते. लक्ष्मीपूजन नक्की कधी आहे ह्याची लय शाश्वती डेंजर काम झाले बघा. कोण म्हणते सोमवारी करायचं, कोण म्हणते मंगळवारी करायचं. आणि खरं तर सगळ्या सर्च केलं तर दिसतंय की काय मंगळवारी 6 नंतर ते 8पर्यंत, 8 या 8:30पर्यंत प्रदोष काळ मुक्त होतोय. आणि प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करायचं नाही, म्हणजे उद्या करायचं नाही सोमवारी, आणि मंगळवारी सुद्धा दिवसभर करायचं नाही, म्हणजे रात्रीच करायचं. तर बघूया, होपसो आमचे मिस्टर काय म्हणतात कधी करायचं आणि त्यावेळेला करून टाकू. काय शेवटी परमेश्वर आहे आपल्यासोबत असं म्हणायचं आणि चालू लागायचं.
कामाला हो, कामाला चालू पडायचं. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ असा. तर आता दिवाळी फराळ एवढाच आहे माझा. बनवताना जास्त काही शूट मी केला नाही, कारण मी स्वतः गांगरून गेले होते. कसं वर्षातनं एकदा बनवायचा असतो, सुचत नाही कसं बनवावं, काय बनवावं, किती मेजरमेंट, काय सगळं सगळं आठवून वगैरे सगळं बनवावं लागतं हो. तर ठीक आहे, बाय. आज चकली पण बनवून झालेली आहे. विषय राहिला लाडूचा. तर नवऱ्याला म्हटलं बेसन रवा मिक्स करून असे लाडू बनवते. नको 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 नको, काय बेसनाचे लाडू मला नको आहेत, कारण त्यांना आवडत नाही. ते म्हणाले कळीचे लाडू बनव. तर मी म्हणाला कळीचे लाडू जर बनवायचे असतील तुम्हाला मला साथ द्यावी लागेल. पटकन मी कळ्या पाडून घेईन आणि तुम्ही चुरून द्यायचे. नाही 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 नाही, मला नाही जमणार असं म्हटल्यावर दिवाळीनंतर बनवू असं मी म्हटलं सरळ. लाडूचा विषय स्टॉप झाला. आता फक्त आपल्याकडे 4च पदार्थ आहेत दिवाळी फराळ म्हणून. तेवढे संपवायचे मागे लागायचं आहे. बास, आता अजून जास्त काही बनवणार नाही आहे. सगळ्यांची खूप उत्तम उत्तम अशी दिवाळी झालेली आहे. माझी थोडीशी मागे पुढे झालेली आहे. हे चकलीचं पीठ माझ्या आईने पाठवलं होतं, सो त्यातूनच मी चकल्या बनवलेल्या आहेत. जास्त काही मेहनत मी घेतलेली नाही चकलीचं पीठ बनवण्यासाठी. सो इझी टू इझी काम झालेलं आहे आपलं. आणि जे काही मी आता दिवाळीला 2-4 दिवसात खर्च केलेला आहे त्याच्यामुळे जो काही फटका पडणार आहे ना अजून 10 दिवसानंतर, आयुष्यपत लय सहन करावं लागणार आहे. तर बघूया काय काय फेस करावं लागते. काय आता येणार दिवस तर आपल्याला समजणारच की काय फेस करायचं आहे. पण डोक्यातला किडा काढला आणि 4 दिवस मनसोक्त जगलोय. तो चालत राहील. ह्या सगळ्या गोष्टी काय आपण रडायला पण येतंय. आता आनंद वाटतोय. बघूया 8-10 दिवसानंतर. सो इट्स ओके. दिवाळी आज आहे, नरक चतुर्दशी आहे, उद्या लक्ष्मीपूजन आहे. तर मस्तपैकी आता संध्याकाळी जिया रांगोळी काढेल. मला आता खूप कंटाळा येतो रांगोळी बिंगोळ काढायचा, कारण बाहेर जागा नाही आहे. जेव्हा रांगोळीसाठी जागा असते ना तेव्हा काढायला मज्जा वाटते. बाहेर जागा नाही आहे. तो म्हटलं मरू दे, दीदी काढेल माझी, कशी काढायची तिला तशी ती हौशेने काढेल, कारण तिला आवड आहे. तर ती काढेल मस्त अंडू गुंडू थंडा पाणी कसं काढेल तशी काढेल. सो आणि चिमू साथ देईल. चिमू काय करणार आहे, चिमू साथ देईल. मी दिवे लावेन. आता जाऊन नंतर क्लिप आणायचं, कारण बाहेर खिळे नाही आहेत. बाहेर माझ्याकडे ते तोरण आहे आणि ते ज्या साईडला लावतात ते झालर ते पण आहे, ते लावून टाकते. लायटिंग काय यावर्षीही लावलेली नाही, कारण नवऱ्याला चढता येत नाही, पायाचा प्रॉब्लेम आहे. वरती स्टूलवर चढायची ही भीती वाटते. सर म्हटलं काही हरकत नाही आहे, लायटिंग काही लावू नका, दिवे लावू आपण. सो विषय संपला. तर अशा प्रकारे दिवाळी होईल. नंतरचा व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन, कसं कसं काय काय सगळं आहे. तर बस झाला, आपला दिवाळी फराळाचा हाच व्हिडिओ आहे. तर बाय 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 बाय.